नमस्कार मित्रांनो, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या 28 जानेवारीच्या भागामध्ये आता इथे ज्योतीच्या मित्रांनी त्याला विचारल्यानंतर तो सांगू लागतो. म्हणतो की शाळेसाठी होकार दिला हे खरं आहे, पण मुलगी सुद्धा बरी आहे. म्हणजे त्याला सावी आवडलेली असते मित्रांनो. तर तेव्हा त्याचे मित्र त्याच्या जवळ येतात आणि त्याला म्हणतात, "अरे ज्योती, बरी आहे का बरी आहे?" आणि मल्हार म्हणतो, "अरे जोड्या, म्हणजे आपल्या ज्योतीला पोरगी पसंत आहे म्हणजे." आणि त्यानंतर त्याचा हात दोघे सुद्धा पकडतात आणि नाचू लागतात. म्हणतात, "ज्योतीचं लग्न, ज्योतीचं लग्न." आणि तेव्हा ज्योती सुद्धा खूप खुश असतो. तर इकडे आता बटूशास्त्री एकट्याची पत्रिका वाचून दाखवत असतात. म्हणजे ते त्याला पत्रिका समजावून सांगत असतात. त्याला म्हणतात, "सोयाजी, तुझ्या या पत्रिकेमध्ये चतुर्थ स्थानी मंगळ आणि या मंगळावरती शनीची वक्र दृष्टी आहे. त्यामुळे तुझ्या घरामध्ये शांतता लाभत नाही." तर तेव्हा सोयाजी म्हणतो, म्हणजे तो घाबरतो आणि म्हणतो, विचारतो, "यावरती काय उपाय आहे का बुवा?" तर बटूशास्त्री म्हणतात, "आहे, उपाय आहे. मारुती रायाला रुईच्या पानांचा हार घाल आणि भीमरूपी महारुद्रा हे स्तोत्र 5 वेळा दिवसातून 5 वेळा म्हण. अरे 3 महिन्यामध्ये पिढा निघून जाईल." "बरं ठीक आहे. आता दक्षिणा?" असं त्यांनी विचारल्यानंतर सयाजी म्हणतो, "शेरभर ज्वारी आणली." तर तेव्हा बटूशास्त्री ते ऐकल्यानंतर खूपच खुश होतात आणि म्हणतात, "अरे ठेव, ठेव, तिथं ठेव." आणि असं यांचं दोघांचं चालू असतं. इतक्यातच आता पाटील तिथं येतात. तर तेव्हा ते पाटील आल्यानंतर शास्त्रीबुवांना नमस्कार करतात आणि तो सोयाजी असतो तो पाटलांना नमस्कार करतो. म्हणतो, "राम राम पाटील." आणि तो आता तिथून निघून जातो. तर तेव्हा पाटील आल्यानंतर बटूशास्त्री म्हणतात, "नमस्कार, नमस्कार. या ना आतमध्ये या." असं म्हणून ते आता पाटलांना आतमध्ये घेऊन जातात आणि आतमध्ये घेऊन जाऊन बसवतात आणि आतमध्ये आल्यानंतर म्हणतात, "पाटील, आज चावडीवरती जायचं सोडून इथे बटूशास्त्राच्या घराचा उंबरठा कसा काय ओलांडलात?" तर तेव्हा पाटील म्हणतात, "अहो ते जरा माझ्या सावित्रीची पत्रिका बघायची होती." तर तेव्हा बटूशास्त्री म्हणतात, "अहो पण लग्नाची बोलणी तर झाली होती ना?" "अहो नाही, मी काय म्हणतोय पाटील, ती सगळी काही मंडळी जी आहे ती पुण्याची आहेत. त्यांना या पत्रिकेचं वगैरे काय महत्त्व? कशाला बघताय पत्रिका वगैरे?" तर तेव्हा आता पाटील थोडंसं अडखळू लागतात आणि एकदम शांत स्वरात म्हणतात, "ते सावित्री जरा लग्नाला नाही म्हणती, त्याच्यामुळेच दाखवायची आहे पत्रिका." आणि तेव्हा आता बटूशास्त्रींच्या डोक्यामध्ये तर चक्र घुमू लागतात आणि पाटील त्यांना परत म्हणतात, "बघताय ना हो पत्रिका?" तर इकडे आता घरामध्ये माधू येऊन विचारतो, "सावकांना बरं आहे का?" तर तेव्हा अक्का सांगते, "नाही अरे बाबा, तिला तर ताप चढलेला आहे, पण वैद्यबुवा म्हणाले आहेत, की काही काळजी करायची गरज नाहीये म्हणून." तर माधू म्हणतो, "नाही अक्का, मी एक बोललो तर पटेल काय?" "नाही म्हणजे सावक्का सकळपुतर तर माझ्या आजूबाजूला असं उड्या वगैरे मारत होत्या. माधू काका वासरूला धरा, माधू काका कटणीला सोडा. अहो जत्रेतनं गोडशेवा आणा चला म्हणून माझ्याला तर हाट्टानंच पेटलेल्या होत्या. मग हे असं अचानक काय झालं?" असं तो बोलत असताना आता सावीची आई म्हणते, "मला बी तेच कळना. अचानक काय झालं ते मला बी काय कळना." तर तेव्हा माधव एकदमच म्हणतो, "मालकीनबाई, मला वाटतं बाहेरचं काहीतरी असावं." आणि असं त्यानं म्हटल्यानंतर अक्काला सुद्धा धक्का बसतो आणि सावीची आई तर उठूनच उभी राहते आणि ती विचारते, "बाहेरचं? बाहेरचं म्हणजे काय?" तर तेव्हा महादेव म्हणतो, "बाहेरचं म्हणजे बाधा. म्हणजे देवापाण्याबरोबर हे बी करा." असं तो आता सगळं काही सांगतो आणि या दोघींना सुद्धा ते पटतं मित्रांनो. तर इकडे आता बटूशास्त्री सावित्रीची पत्रिका बघू लागतात आणि त्यानंतर पत्रिका बघून झाल्यानंतर ते आपलं मान डोलावत म्हणतात, "कुणाचीही मात्रा चालणार नाही." तर तेव्हा ते ऐकल्यानंतर पाटील तर एकदम घाबरून जातात. म्हणतात, म्हणजे काय बटूशास्त्री?" तर तेव्हा बटूशास्त्री म्हणतात, "कठीण आहे हो, कठीण आहे. म्हणजे सावित्रीच्या पत्रिकेमध्ये 5व्या स्थानी मंगळ आणि 12व्या स्थानी शनी आहे आणि त्या शनीची वक्रदृष्टी 5व्या स्थानावर असलेल्या मंगळावरती आहे." तर तेव्हा पाटलांना काही कळतच नाही आणि ते म्हणतात, "म्हणजे नेमकं म्हणणं काय आहे पत्रिकेचं?" तर तेव्हा बटूशास्त्री म्हणतात, "विचित्र योग आहे. सध्या ही मुलगी कुणाचं काहीही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाही." आणि असं त्यांनी सांगितल्यानंतर पाटलांना तर धक्काच बसतो. तर बटूशास्त्री पुढे म्हणतात, "तुमच्या घराण्याला कुठं नेऊन ठेवेल काही सांगता येत नाही." तर तेव्हा पाटील थोडेसे चिडतात आणि म्हणतात, "शास्त्री बुवा." तर शास्त्री बुवा म्हणतात, "नाही, मी नाही, पत्रिका म्हणते." तर इतक्यातच आता बटूशास्त्रींची बायको तिथं येते आणि म्हणते, "अहो, केशर घालून दूध आणलेलं आहे, घेताय ना?" तर तेव्हा बटूशास्त्री म्हणतात, "नाही हो नाही काशीबाई, आता माझी काही सुद्धा खायची प्यायची इच्छाच नाही. मेली ती, मेली." तर तेव्हा काशीबाई म्हणते, "अहो पण मगाशी तुम्हीच म्हणत होतात ना, लवकर आणा, लवकर आणा. आता काय झालं?" तर तेव्हा बटूशास्त्री म्हणतात, "अहो बघा ना, सावित्रीच्या पत्रिकेमध्ये बघा. इथे 5व्या स्थानी मंगळ आणि 12व्या स्थानी शनी आहे. म्हणजे शनीची वक्रदृष्टी या मंगळावरती आहे आणि बाशिंग बळ नाही. लग्न कठीण वाटतंय."
तर तेव्हा पाटील विचारतात म्हणजे काय? तर तेव्हा बटूशास्त्री म्हणतात म्हणजे स्थळ जरी चालून आलं तरी माशी ही शिंकणारच. आणि तेव्हा आता पाटलांना बरोबर तो क्षण आठवतो ज्यावेळेस सावीने दरवाजा उघडलेला असतो आणि ती म्हणालेली असते, "आबा मला लगीन करायचं नाही आणि आबा मला बळजबरीनं लग्नाला उभा करू नका. मला लगीन करायचं नाही म्हणजे नाही." आणि ते सगळं काही आता आठवल्यानंतर पाटील तर खूप काळजीत पडतात. तर तेव्हा काशीबाई इकडे म्हणते आता, की "अहो पण काही उपाय तर असेल ना याच्यावरती तो सांगा." तर तेव्हा बटूशास्त्री म्हणतात, "पाटील, गणपती अथर्व शीर्ष हे रोज 5 वेळा म्हणायचं आणि दुर्वांच्या जोडीचा हार हा गणपतीला अर्पण करायचा. त्यामुळे थोडासा फरक पडेल." तर तेव्हा काशीबाई सुद्धा म्हणते, "पाटील एवढं कराच हां." तर तेव्हा पाटील सुद्धा "होय, होय" असं म्हणू लागतात. तर तेव्हा बटूशास्त्री म्हणतात, "आणि बरं का पाटील हे सगळं काही मनोभावे करा. म्हणजे पदरात थोडंसं तरी पुण्य पाडून घ्या. नाहीतर मग हे सगळं काही असं होतं." आणि त्यावेळेला जर काय काय दान दिली असती ना, तर पापाची राशी थोडी कमी झाली असती. त्यावेळी तुम्ही फज्जा उडवलात आणि ब्राह्मणाला दिलेले दान हे कायम सत्पात्री असते. तर तेव्हा पाटील म्हणतात, "नाही ते ठीक आहे, पण आता काय करायचं म्हणता?" तर बटूशास्त्री म्हणतात, "सांगितलंय ते करा, नाहीतर कित्येक मुली लग्न झालेल्या माहेरीच येऊन राहतात. सांभाळायचं त्यांना आपणही." असं त्यांनी बोलल्यानंतर आता पाटलांच्या पायाखालची जमीनच सरकते आणि ते खूप घाबरतात आणि ते म्हणतात, "नाही, नाही, माझ्या सावित्रीचं असं मी काही बी होऊ देणार नाही." तर तेव्हा बटूशास्त्री म्हणतात, "अहो, प्रत्येक बाप हा असंच म्हणत असतो. म्हणजे आकाशातले जे काही ग्रह आहेत का, ते आपले नोकर आहेत का? नाही, मूळ मुद्दा असा आहे, की या ग्रहांची दिशा कशी बदलणार आहे तुम्ही?" तर पाटील आता उठून उभे राहतात आणि म्हणतात, "ग्रहांची दशा कशी पण असू द्या, मी माझ्या साऊचं लग्न थाटामाटातच लावणार." असं सर्व काही ते बोलतात आणि बटूशास्त्रींना रामराम करून तिथून निघून जातात. आणि त्यानंतर ते निघून गेल्यानंतर पाटील जिथे बसलेले असतात तिथं बटूशास्त्री गोमूत्र शिंपडू लागतात आणि म्हणतात, "अहो केवढा हा बडेजाव? नाही मग मी म्हणतो पत्रिका दाखवायला यायचंच कशाला? करा, करा, मोठ्या थाटामाटात लग्न करा. लवकर करा. मी येईन ना डोक्यावरती अक्षता टाकायला. नाही त्या तांदुळाच्या लाह्या झाल्या तर बटूशास्त्री म्हणून पंचांग हातात घेणार नाही." असं ते सर्व काही रागारागात बोलत असतात. तर मित्रांनो आता इकडे हा माधू जो असतो तो एका चक्क तांत्रिकालाच घेऊन तिथं येतो आणि त्याला घेऊन येत असताना तो आपलं एकदम मंत्र वगैरे म्हणत येत असतो. ओम ह्रीं क्लीम आणि तो अंगणात आल्या-आल्या ओम ह्रीं क्लीम असं म्हणून इकडे-तिकडे बघत असतो आणि तेव्हा अक्का आणि सावीच्या आईला तर काही कळतच नाही की हा असं का करतोय आणि तेव्हा तो परत-परत तोच-तोच मंत्र म्हणत असतो आणि इकडे-तिकडे या त्या कोपऱ्यामध्ये जात असतो आणि एकदमच म्हणतो, "आहे, इथे शक्तीचा वावर आहे आणि इथंच कुठेतरी आहे." आणि विचारतो, "किती दिवस झालं?" तर तेव्हा अक्का घाबरत-घाबरत सांगते, "4 दिवस झालं." तर तेव्हा तो तांत्रिक म्हणतो, "4 दिवस झालं आणि आता पतूर झोपला होता का काय?" आणि म्हणतो, "या वाड्यातलं सुख हिरावून घ्यायला आली आहे ती. मोठी बाधा आहे. मी आदेश देतोय. समोर ये. कोण आहेस तू? समोर ये. आदेश आहे माझा." असं तो सर्व काही बडबडतो आणि त्यानंतर आपल्या पोतडीमधून कुठलीतरी पावडर काढतो आणि म्हणू लागतो. परत मंत्र म्हणू लागतो, "काळी काळी बाहुली, काळी काळी माया, काळी काळी छाया." असं म्हणून ती पावडर तो फुंकरतो आणि म्हणतो, "समोर ये." तर तेव्हा माधू तर एकदम घाबरलेला असतो आणि तो विचारतो, "बाबा, बाबा काय झाले नक्की?" तर तेव्हा तो बाबा जो असतो, तो आता मोठ्याने ओरडू लागतो, "लागीर, लागीर, मोठं लागीर." असं म्हणून तो आता खाली बसतो आणि खाली बसून ते आपलं सगळं काही साहित्य काढू लागतो. आणि आपल्याबरोबर त्यानं बरंच काही साहित्य आणलेलं असतं. काट्या आणलेल्या असतात, बाहुली आणलेली असते, लिंबू वगैरे आणलेले असतात आणि ते आता आपल्या त्या सगळ्या काही साहित्यानं तो सगळे काही तिथं समोर आकृती वगैरे काढतो आणि त्याच्यामध्ये बाहुली ठेवतो आणि परत मंत्र म्हणत माधूला म्हणतो, "माधू दिवा घेऊन ये." तर तेव्हा माधू सुद्धा "होय, होय" असं म्हणून आतमध्ये दिवा आणायला जातो आणि त्यानंतर माधू आता दिवा घेऊन येतो आणि तेव्हा आता तो जो तांत्रिक असतो तो आपल्या हातामध्ये चक्क कापूर पेटवतो आणि इतक्यातच मित्रांनो आता पाटील तिथं येतात आणि ते सगळं काही बघून त्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो आणि आता तो तांत्रिक जो असतो तो काहीतरी आपल्या इथं बुट्टीमध्ये पेटवतो. तर तेव्हा पाटील आता चिडतात आणि म्हणतात, "हे काय? अगं लक्ष्मी काय चाललंय हे? यासनी कोणी बोलिवलं?" तर तेव्हा माधू सांगतो, "मालक म्या बोलिवलं. मला वाटलं सगळ्या कामात सारखं इग्न येत्यात. तेव्हा काही बाधा तर झाली नसेल ना व म्हणून मी बोलावलं." तर तेव्हा पाटील म्हणतात, "अरे माधा मला विचारायचं तरी." आणि त्या बाबाला म्हणतो, "बाबा, काही नाही तुम्ही जावा इथून." तर तेव्हा तो तांत्रिक म्हणतो, "वेळ निघून गेली असती, पस्तावा झाला असता. पाहिलत का बाधा झालेली दिसतीये." तर तेव्हा सावीची आई पाटलांना म्हणते, "अहो, बघू तरी काय झालेलं काय म्हणतायत ते?"
तर तेव्हा पाटील सावीच्या आईजवळ जातात आणि तिला म्हणतात, "लक्ष्मी काय हे? का धडक्या अंगाला पिसं लावून घेताय?" तर अक्का आता पाटलांना थांबवते आणि म्हणते, "अरे खंडूजी, तू जरा गप्प बस की. तुला काय कळतंय याच्यातलं? आम्ही आहोत ना, आम्ही बघतो काय करायचं ते." तर तेव्हा सावीची आई सुद्धा म्हणते, "होय तर, आम्ही सुद्धा तिच्याच भल्याचा विचार करतोय ना. मला बी आहे माझ्या पोरीची काळजी." तर तेव्हा पाटील म्हणतात, "माझ्या पोरीला जर ह्यानं काही केलं का नाही, मग तुम्ही हाय आणि मी हाय." असं म्हणून ते आता रागारागाने त्या तांत्रिकाकडे बघू लागतात आणि त्याला बोट करूनच सांगतात. आणि त्यानंतर आता त्या तांत्रिकाने सावीला बोलावून घेतलेलं असतं आणि त्याला त्या रिंगणामध्ये तिला रिंगणामध्ये त्या बसवलेलं असतं आणि तिच्यासमोर बसून तो एकदम असे मंत्र वगैरे एकदम असं म्हणत असतो आणि एकदमच असं धक्क्याने तिच्याकडे सावीकडे बघतो आणि पावडर वगैरे उधळतो. तर तेव्हा सावीला सुद्धा तो काही करत असतो ते बघून धक्काच बसतो आणि त्यानंतर आता तो तांत्रिक उठतो आणि सावीच्या गोल फिरत फिरत "काली कंगन, भैरी कंगन, काली देवा धावून ये" असं म्हणून मोरपिसाच्या गुच्छाने सावीच्या डोक्यावरती मारू लागतो. तर तेव्हा अक्का म्हणते, "अरे माधू हळू मारायला सांग की." तर तेव्हा तो तांत्रिक पुढे म्हणू लागतो, "अंडी रोट खाऊन घे, छू मंतर, पिवळा नाग छू मंतर." आणि म्हणतो, "बोल कोण आहेस तू?" आणि परत म्हणतो, "बोल लवकर कोण आहेस तू? सांग लवकर. का या माईलेकींच्या मागं लागलीयेस? बोल तू कुठून आलीस?" असं म्हणून तो सावीच्या डोक्यावरती फटक्यावरती फटके मारत असतो आणि म्हणतो, "सांग लवकर." तर तेव्हा सावीला तर खूप लागत असतं. तर तो तांत्रिक परत पुढे म्हणतो, "सांग लवकर नाहीतर छडीने फोडून काढीन तुला. सांग लवकर." आणि त्यानंतर म्हणतो, "केस सोडा हिचं." तर तेव्हा सावी म्हणते, "नाही, माझ्या केसाला हात लावायचा नाही हां." तर तेव्हा तो तांत्रिक म्हणतो, "बघा, बघा, बाधिकार केसाला हात लावू देत नाही." तर तेव्हा आता पाटील तिथून इकडे-तिकडे फिरत असतात. पण अक्का आणि सावीच्या आईने सांगितल्यामुळे ते शांत असतात. त्या तांत्रिकाला काही बोलत नसतात आणि तेव्हाच आता हे सगळं काही घडत असताना पाटलांना आता बटूशास्त्रींचे शब्द आठवू लागतात. ते म्हणालेले असतात, की "ही पोरगी आता कोणाचं काही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाही. तुमच्या घराण्याला कुठं नेऊन ठेवेल काही सांगता येत नाही. लग्न कठीण वाटतंय म्हणजे स्थळ जरी चालून आलं तरी माशी ही शिंकणारच." आणि त्यानंतर तेच परत आठवतं, की सावीने परत दरवाजा त्यावेळेस उघडलेला असतो आणि ती म्हणालेली असते, "आबा मला लगीन नाही करायचं. मला बळजबरीनं लग्नाला उभा करू नका. मला लग्न करायचं नाही म्हणजे नाही." तर तेव्हा आता इकडे हा तांत्रिक म्हणत असतो, "बोल लवकर." तर तेव्हा सावी म्हणत असते, "मला जाऊ द्या, मला जाऊ द्या." तर तेव्हा तो तांत्रिक म्हणतो, "असं कसं जाशील? नाव सांगितल्याबगैर तुझी सुटका नाही. बोल लवकर, नाहीतर छडीने फोडून काढेल तुला." तर आता त्यानं जे काही तिथे आग पेटवलेली असते त्याच्यामधून खूप सारा धूर उठत असतो आणि सावीला त्याचा खूप ठसका येत असतो. तर तेव्हा तो तांत्रिक तिला म्हणतो, "काय काम काढलंस या वाड्यात? बोल लवकर, सांग." असं म्हणून तिच्या डोक्यावरती मार, मार मारत असतो. तर तेव्हा सावी आता त्याला म्हणत असते, "मला जाऊ द्यात." आणि तिच्या आईला म्हणते, "आई सांग ना यांना, मला काही सुद्धा नाही झालंय." तर तेव्हा सावीची आई म्हणते, "अगं बाई जरा थांब ना तू." तर तेव्हा आता सावीला खूप जोराचा ठसका येऊ लागतो आणि ती स्वतःच्या डोक्यावरती हात मारू लागते आणि म्हणते, "मला त्रास होतोय, मला खूप त्रास होतोय." आणि ती म्हणत असते, "मला त्रास होतोय, मला जाऊ द्यात." तर तेव्हा आता पाटील ते सगळं काही बघत असतो आणि त्यांचा आता अंत होत असतो. त्यांचा इतका वेळ जो काही त्यांनी धीर धरलेला असतो, तो आता तुटत चाललेला असतो. तर तेव्हा तो तांत्रिक सावीला म्हणतो, "सगळी भूतं असंच बोलतात." आणि तो परत तिच्या डोक्यावरती मारू लागतो आणि म्हणतो, "बोल लवकर." तर तेव्हा सावी तर खूप जोरजोराने खोकत असते आणि त्यानंतर ती म्हणते, "आत्या मला जाऊ दे." तर तेव्हा अक्का म्हणते, "हे बघ लेकरा, जरा जरा वेळ काढ की. अगं तुझ्यासाठीच करतोय ना आम्ही समदं, मग जरा शांत राहा की." तर तेव्हा सावी आता जोराने ओरडते, "तुम्हाला सांगितलं ना मी एकदा मला काही सुद्धा नाही झालंय." आणि ती उठून उभीच राहते. आणि चक्क मित्रांनो ती तिच्या समोर जी असते ती पाटी त्या पाटीला जोराची लाथ मारते आणि त्याच्यामधली आग वगैरे जी काय असते ती सगळी तांत्रिकाच्या अंगावरती जाते आणि म्हणते, "आबा तुम्ही इकडे या आणि बाहेर काढा त्याला." तर तेव्हा अगोदरच आता पाटलांचा राग अनावर झालेला असतो आणि त्यांनी सगळं काही त्या रागाला दाबून ठेवलेलं असतं. पण आता सावीने असं म्हटल्यानंतर आता पाटील तर आपल्या दोन्ही सुद्धा मुठी आवळतात आणि रागारागाने पुढे येऊ लागतात आणि त्यानंतर तिथं जवळ येतात आणि थोडंसं धीराने घेऊन सावीला म्हणतात, "तू सावी थांब बाळा." आणि त्या तांत्रिकाला म्हणतात, "हे बघ हे बाबा तुला सवनं सांगालोय. हे सगळं बंद कर, पसारा आवर आणि निघ इथून चल." तर तेव्हा तो तांत्रिक म्हणतो, "अपमान, घोर अपमान." तर तेव्हा पाटील म्हणतात, "अरे घोर अपमान, अजून काहीच अपमान केलेला नाही. माझ्या लेकीनं काय सांगितलं ऐकलंस नव्ह? हे बंद करायचं आणि निघायचं म्हटल्यावर गप्प निघायचं. आणि यामुळं न विचारता माझ्या घराच्या आसपास दिसायचं नाही." आणि माधूला म्हणतात, "अरे मादा, याला तू घेऊन आलायस ना
चल सोडून ये प्रेमानं चल. तर तेव्हा माधू सुद्धा त्या तांत्रिकाला म्हणतो, "चल बाबा चल लवकर चल." तर तेव्हा तो तांत्रिक सुद्धा सगळं काही आपलं सामान गोळा करतो आणि म्हणतो, "घोर अपमान, घोर अपमान." असं बडबडत तो आता तिथून निघून जातो. तर तेव्हा पाटील आता सावीचा हात पकडतात आणि तिला आपल्यासोबत आतमध्येच घेऊन जातात. तर आता सावीची आई खूप घाबरते आणि म्हणते, "आता कसं होणार?" आणि इकडे तर आता पाटील सावीला आतमध्ये घेऊन येतात आणि पलंगावरती बसवतात आणि तिला सगळे काही तिच्या अंगावरचं पुसत असतात आणि तिला म्हणतात, "काय गं सावी बरं वाटते का बाळा आता?" तर तेव्हा सावी म्हणते, "होय, पण आबा मला लगीन तर नाहीच करायचं." तर तेव्हा पाटील विचारतात, "लगीन नाही करायचं का? का गं तुला हे स्थळ पसंत नाही का? नसलं तर नसलं, आपण दुसरं बघू." तर तेव्हा सावी म्हणते, "नाही आबा मला तर लगीनच करायचं नाही." तर तेव्हा पाटील थोडं शांतपणाने घेतात आणि तिला विचारतात, "पण का करायचं नाही ते तर सांगशील का नाही?" तर सावी म्हणते, "आबा आज तुम्ही माझ्यावरती माया करताय. जर म्या बी रमासारखी झाली तर तुम्ही मला पांढऱ्या पायाची म्हणणार." आणि असं तिने म्हटल्यानंतर पाटलांच्या पायाखालची जमीनच सरकते आणि त्यांना तर खूप मोठा धक्का बसतो आणि ते तिच्या गालाला हात लावतात आणि म्हणतात, "सावी असं बोलायचं नाही बाळा. असं कवाच नाही बोलायचं. आणि असं वाईट वंगाळ चिंतू नये गं पोरी. रमेसंग जे काय झालं ते तुझ्या संग का होईल? असं नाही होणार कवा. आणि मी बाप आहे तुझा. मी असं कधी बी नाही वागणार आणि असं होऊ सुद्धा देणार नाही." तर आता सावी म्हणू लागते, "आबा काल पोतूर रमा लक्ष्मी होती. आज अवदसा झाली. काल तर ती सौभाग्यवती होती. आज ती विधवा झाली. काल तिची पावलं लक्ष्मीची होती. आज ती पांढऱ्या पायाची झाली. आबा रमाचे केस केवढे चांगले होते. तिच्या दाट केसात म्या गजरा माळायचे आणि आज तिच्या डोईला केस नाहीत आबा. ती बोडकी झाली. आबा आज अंबाबाईच्या जत्रेत अंबाबाईला अपशकुन झाला. आबा बघा आईला बी अपशकुन झाला. नवरा मेला की एवढं जग बदलतं. सांगा ना आबा, सांगा मला. रमाबद्दल, राधाबद्दल जे घडले ते माझ्याबद्दल घडलं तर? मला पण जिवंत जाळून टाकलं तर? माझे पण केस कापून टाकले तर? आबा लगीन करून जर असं होणार असेल तर मला लगीन करायचं नाही. कोणाबरोबरच करायचं नाही." असं ती रडत-रडत आता सांगत असते आणि तेव्हा पाटलांना सुद्धा खूप मोठा धक्का बसतो आणि ते आता तिच्याकडे वळून बघतात आणि त्यांच्या डोळ्यामधून सुद्धा पाणी आलेलं असतं. पण ती जे काही बोलत असते ते सगळं काही सत्य असतं आणि पाटलांना ते पटत सुद्धा असतं. तर तेव्हा आता सावी तर धक्क्याने रडत-रडत झोपीत जाते मित्रांनो तिथे. तर पाटील आता मनातल्या मनात म्हणतात, "लेकरा अजाण वयात लई मोठी झालीस, लई शहाण्यावानी बोललीस. तुझ्या कोणत्या बी प्रश्नाचं आज माझ्याकडे उत्तर नाही. पण एकच सांगतो लेकरा, तुला एक सांगतो लेकरा, पण तुझा ह्यो बाप खंडोजी पाटील जित्ता असूपर्यंत तुला कसला बी त्रास होऊ देणार नाही." असं ते डोळे पुसत-पुसत सर्व काही बोलत असतात आणि म्हणतात, "माझं वचन आहे तुला पोरा." आणि मित्रांनो आजच्या भागामध्ये हे सर्व काही असं घडलेलं आहे आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत पाटील आता सावीला सांगत असतात, "तू माझं काळीज आहेस आणि तुझा ह्यो बाप तुझं वाईट मंगळ कवा बी होऊ देणार नाही." आणि म्हणतात, "मी जाऊन येतो." तर तेव्हा सावी विचारते, "तुम्ही कुठे निघालात?" तर पाटील म्हणतात, "तुझं जळतं पुस्तक ज्योती घेऊन गेलाय ना व? त्याला सांगतो, एक तर माझ्या लेकीचं पुस्तक परत द्या, नाहीतर माझ्या सावीला पुण्याला घेऊन जा." असं म्हणून आता ते तिची एक गोड पापी घेतात. तर तेव्हा सावी सुद्धा खुश झालेली असते. तर मित्रांनो आता इकडे ज्योती आणि त्याची सगळी मित्र तालमीत असतात. तर तेव्हा वस्ताद तिथं येतात आणि ज्योतीला सांगतात, "लगीन करून संसार करण्यापेक्षा तलवार घ्या आणि गोऱ्या माकडासनी हुसकावून लावा. ज्योती ह्यो निर्णय तुझा आहे, तू घ्यायचा आहेस. रक्तात भिनायचं का कुंकवात रमायचं हा सर्वस्वी तुझा निर्णय असणार आहे." आणि असं त्यांनी सांगितल्यानंतर ज्योतीला तर काही कळेनासंच होतं. आणि मित्रांनो आता ज्योती काय निर्णय घेतो आणि पुढे काय होतं हे बघण्यासाठी खरोखरच रंजक ठरणार आहे. तर मित्रांनो असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.